नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळेजण. ऍक्च्युली आज पुन्हा एकदा एका नवीन विषयासोबत आपण आज भेटतो आहोत. ऍक्च्युली आपल्या डेली लाईफमध्ये आपण सोशल मीडिया थ्रू वेगवेगळ्या विविध माध्यमांद्वारे म्हणजे टीव्ही चॅनल्स असतील, न्यूज चॅनल्स असतील, या माध्यमांद्वारे नवनवीन ट्रेंड्स आपण पाहतो आहोत. काही गोष्टी आपल्यासाठी हेल्थच्या दृष्टीने चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत, काही गोष्टीतून आपण नवीन काहीतरी शिकत असतो आणि काही गोष्टींचं उगाचच टेन्शन घेत असतो. त्यातलाच एक काही दिवसांपूर्वीचा ट्रेंड म्हणजे बिबट्याचा हल्ला. म्हणजे पुणे शहर असेल, पुणे ग्रामीण असेल किंवा इतरही महाराष्ट्राच्या विविध ठिकाणावरून आपण काही दिवसांपूर्वीचा ट्रेंड पाहिला होता की बिबट्यांचा हल्ला. आजही तो ट्रेंड चालू आहे. काही गोष्टींमुळे आपण तो विसरलेला आहोत. भर उन्हाळ्याचा दिवस आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये मुलांना सुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहे. काही मंडळी, शहरातली मंडळी गावी राहायला आलेली आहेत आणि गावामध्ये ह्या कडक उन्हामध्ये असं वाटत आहे की ती अंगणामध्ये छान संध्याकाळ, छान विसावा घ्यावा, या निसर्गाचा छान आस्वाद घ्यावा. तो आस्वाद आपल्याला या बिबट्यांच्या दहशतीमुळे घेता येत नाहीये. आजही आमच्या ग्रामीण भागामधला म्हणजे माझ्या महाराष्ट्रातला, आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी रात्रीचं शेतात जाऊन पाणी भरायला सुद्धा घाबरत आहे. तरी सुद्धा काही मंडळी इथे रिस्क घेऊन आपली लाईफ सुखमय बनवत आहेत. तर हीच वेदना, हीच परिस्थिती, हीच भीती मांडण्याचा माझ्या स्वरचित कवितेतून छोटासा प्रयत्न आहे. मी पर्यावरण आणि माझी बिबट्या मैत्री. मी एकटी बसले होते झाडाखाली. मनात विचार, निसर्गाची अशी अवस्था का झाली. तेवढ्यात कुणीतरी हळूच म्हणालं, ए सखी. वळून पाहिलं तर बिबट्या उभी. मी म्हटलं, आई ग, हीच बाकी होती. ती हसून म्हणाली, घाबरू नकोस ग, मी तुझी मैत्रीण आहे. तुझ्या गावात आले कारण जंगलात काहीच उरलं नाहीये. मी म्हटलं, अगं तू इथे, लोक घाबरतात ना तुला खूप. ती म्हणाली, तुमच्यामुळेच झाले ना मी न्यूजमध्ये सुप्रसिद्ध खूप. तुम्ही कापली झाडं, घेतली माझी जागा. आता भूक लागली की येते मी तुमच्या भागात. मी थोडी गप्प झाले, डोळे खाली गेले. आपणच तर तिचं घर हिरावून घेतलं हे लक्षात आलं. ती म्हणाली, मी वाईट नाही ग, फक्त जगायचं आहे तुझ्यासारखंच मलाही. माझं आयुष्य आहे. मी म्हणाले, चल सखी, मग आपण बदल घडवूया. झाडं लावू, निसर्ग वाचवू, सगळ्यांना जागं करूयात. ती म्हणाली, वाह, आता खरी मैत्री दिसली. माझ्या हल्ल्यांपेक्षा तुझी जाणीवच मोठी ठरली. दोघेही हसलो, हातात हात घेतला आणि निसर्ग